मी आपल्या या संस्थेचे ग्लोबल विजन स्कूलचे संस्थापक यांना पहिले त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही फक्त शब्दसुमनाने शुभेच्छा देतो आहेत. कधी आम्हाला योग आला तर त्यांचा नक्कीच आम्ही सत्कार करू. आज आपण काही इथे काही कोणाचं भाषण ऐकायला नाही आलो. शाळेमध्ये जे काही कार्य चालतं आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला जे विद्यादान ज्या कक्षामध्ये ज्या इमारतीमध्ये होतं त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणे. जर आत्मविश्वास आपला प्रबळ असेल तर आपण जगामधलं कोणतंही ध्येय साध्य करू शकतो. पण त्यासाठी पाहिजे असतं ज्ञानाचं बळ, आणि हे ज्ञान आणि योग्य दिशा देण्याचं काम आपले गुरुजन वर्ग करतात. आणि विद्यार्थ्यांचं हे वयच आहे. जर आपण वयाच्या 25 वर्षापर्यंत विद्यार्जन करण्याचं जर आपण ध्येय ठेवलं तर उर्वरित आपलं आयुष्य आपण जगामध्ये एक स्वतंत्र आपला वलय तयार करू शकतो किंवा आपलं नाव जगामध्ये घेतलं जाईल असं आपण कार्य करू शकतो. हा आत्मविश्वास प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असायला हवा आणि तो निर्माण करण्यासाठी गुरुजन वर्गांनी सतत प्रयत्न करणे हे आवश्यक आहे. आणि निरंतरता, सातत्य, कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्याशिवाय आपण काही करू शकत नाही. आणि सातत्य हे सर्व गोष्टींमध्ये पाहिजे, की शाळेमध्ये शिकवलेले विषयच आपलं सातत्य असलं पाहिजे असं नाही. आपण या समाजामध्ये वावरताना आणि जगामध्ये वावरताना, जगामध्ये मी यासाठी म्हणतो की आज आपण इंटरनेटच्या माध्यमाने जगात आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला आज कुठल्याही देशातली कुठलीही माहिती एका क्लिकवरती त्याला मिळते आणि जगाची माहिती त्याला होते. पण ती आत्मसात करण्याची त्याच्यामध्ये प्रवृत्ती आणि त्याला तसे ध्येय देणं गरजेचं आहे. नव्हे की त्याने अवांतर गोष्टीमध्ये त्यामध्ये जाणं. त्याचे दुष्परिणाम सांगितले पाहिजे विद्यार्थ्यांना, की आपण इंटरनेटवर काय सर्च करायचं आणि काय बघायचं. ही आज काळाची गरज आहे. आणि दुसरं मी असं म्हणेल, मोबाईलने काय केलं आहे, जी म्हण होती पहिले टाईम इज मनी, ती म्हण संपवलेली आहे मोबाईलने. विद्यार्थ्यांना खूप अट्रॅक्शन आहे मोबाईलचं, की जे ते करताय ते फक्त त्यांच्या करमणुकीसाठी करताय. आणि या विद्यार्थी दशेमध्ये जर करमणुकीकडे विद्यार्थी वळाला तर तो भविष्य घडू शकत नाही. म्हणून आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी काय करता येईल, त्याला कुठल्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला देता येतील की ज्या शाळेव्यतिरिक्त आहेत. जो घरी तो वेळ घालवतो त्या वेळेमध्ये त्याला अदर ॲक्टिव्हिटीज काय देता येतील की त्याला सतत त्या कामामध्ये बिझी ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक करता येईल की त्याला कुठेतरी क्लासेस लावता येतील शारीरिक कवायतीचे. समजा एखादा गेम्स असेल, कुठला खेळ त्याला आवडत असेल, नसेल आवडत तरी त्याला आवड निर्माण करून त्याच्यामध्ये त्याचा वेळ घातला तर त्याला दोन फायदे होतात, की ते खेळाचं पण त्याला महत्त्व कळतं आणि त्याची शारीरिक तंदुरुस्ती राहते. जे आरोग्यम धनसंपदा. जर आरोग्य टिकलं, आरोग्य सुंदर राहिलं तर पालकांचं धन तर वाचेलच, पण त्या मुलाचं करिअर घडण्यासाठी जे काही अडथळा येतो विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेला आजारी पडण्याचं, त्याचे कारण आपण शोधले पाहिजे. बरेच असे विद्यार्थी आहेत की एक्झाम आल्यावर तो आजारी पडतो. याचा अर्थ तो कुठेतरी त्याची भीती बाळगतो का अभ्यासाची, मला अभ्यास होत नाही म्हणून त्याला काही कमीपणा वाटतं का. तर त्याच्याशी बोलाल, त्याला बोलतं कराल तेव्हा तो सांगेल की मला काय प्रॉब्लेम आहे. जर तो आपल्याकडे नाही तर आपल्याला आता भरपूर आहेत की काउन्सिलिंगसाठी पण आपण घेऊन जाऊ शकतो. जर आईवडिलांकडे तो व्यक्त होत नसेल, मोकळा बोलत नसेल, तर आपले मित्र असतील त्या कुटुंबासोबत बोलू शकतो का, त्याच्या मित्राकडे बोलू शकतो का. नाहीतर मग आपण एखाद्या तज्ज्ञाकडे नेऊन जाऊन सुद्धा त्याच्यातलं मनातलं काय आहे ते आपल्याला माहीत व्हायला पाहिजे. यासाठी प्रयत्न करावेत. दुसरं, नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या माननीय श्री संदीपजी कर्णिक सर आपले पोलीस आयुक्त आहेत. नाशिक शहरामध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी आणि स्मार्ट सिटीसाठी आणि पोलिसिंगसाठी जे काही उपक्रम राबवले जात आहे त्या उपक्रमामध्ये सुरक्षित नाशिक हा एक महत्त्वाचा मुद्दा ज्यामध्ये आहे, की आपल्या शहरामध्ये जे असे काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी व्हिजिबल पोलिसिंग आवश्यक आहे, की तिथे पोलिसाने दिवसातून 2-4 वेळा भेटी देणं गरजेचं आहे. व्हिजिबल पोलिसिंगचा इनडायरेक्टली इफेक्ट असा होतो की
वर्दीमध्ये जर पोलीस त्या एरियामध्ये गेला, जे बेकायदेशीर कामं करणारे लोक आहेत त्या लोकांवरती इनडायरेक्टली इफेक्ट होतो की नको इकडे पोलीस आलेत, आपल्याला इथे काही करता येणार नाही, आपण दुसरीकडे जाऊया. हा इनडायरेक्टली व्हिजिबल पोलिसिंगचा इम्पॅक्ट जनतेमध्ये जे वाईट काम करणारे आहेत त्यांच्यासाठी होतो. आणि जे चांगले लोक आहेत, जे सुज्ञ लोक आहेत, त्यांनी पोलीस वर्दीत पाहिल्यानंतर ते म्हणतात की नाही, पोलीस आमच्याकडे राऊंडला येतात आणि काही आम्हाला भीती नाही, आम्ही एकदम मनमोकळेपणाने आपल्या एरियामध्ये राहू शकतो, फिरू शकतो. नाशिक शहर तसं खूप सुंदर शहर आहे, म्हणजे वातावरणाच्या दृष्टीने देखील आणि लोकॅलिटीच्या दृष्टीने देखील. फक्त त्याच्यातले चांगले गुण शोधण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि चांगलं करण्यासाठी आपल्यासारखे आता इंडस्ट्रीयल आहेत. नाहारजीने जसं सांगितलं, मी जसं आलो, मी 2 वर्षापासून बघतोय, मी सातपूरला होतो याच्या अगोदर, आणि नेहमी त्यांच्या मीटिंग आणि MIDCच्या रिलेटेड आमचे संबंध आले, किंवा मी पण मला वेळ मिळाला तर मी कुठल्या तरी एका कंपनीला व्हिजिट करतो जिथे महिला वर्कर्स काम करतात. या विषयावर नाहारजी आपलं बोलणं झालं की आपल्याला कंबाईन मीटिंग पण घ्यायची आहे, की शाळेतले मुलं सुटण्याची वेळ केव्हा असते, शाळा भरण्याची वेळ, तिथे मुलं येतात, तिथे बाहेर टवाळखोर लोक, बाहेर मुलं जे असतात ते मुलींना टार्गेट करण्यासाठी बाहेर कुठेतरी त्या रस्त्यावरती थांबतात. तर ते बंद झालं पाहिजे म्हणून टवाळखोर कारवाई आपण करत असतो. आपल्याकडे निर्भया म्हणून एक पथक आहे जे महिलांचं ते शाळेला भेट देत असतात. आणि आपल्या प्रत्येक शाळामध्ये किंवा जिथे महिला आहेत त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे, की आपली महिला ही सक्षम आहे आणि आता बरोबरीने आहे. खरं तर हे बरोबरीनेच होतं. मध्यंतरी काय झालं माहीत नाही, की महिलांना इतकं खाली बघण्याची प्रवृत्ती आली होती मानवामध्ये. आपले जे पूर्वज होते किंवा विदेशी शक्तींनी आपल्यावर राज्य केलं त्याचा प्रभाव असू शकतो. नाही तर आपल्या देवदेवतांनी आपल्याला तेव्हाच सांगितलेलं आहे की अर्धनट नारीश्वर, दोघं समान आहेत. आपण जेवढे बी देवांना मानतो ते बघा की ते दोघं सोबत आहेत. म्हणजे जितकं आपण देवाला मानतो तितके देवीला पण तितकंच महत्त्व आहे. म्हणजे समान हे पहिल्यापासून दाखवलेलं आहे आपल्या पूर्वजांनी किंवा देवतांनी. पण आपण मध्यंतरी आपला मानव काही बाह्य शक्तींच्या दडपणाखाली किंवा त्यांच्या प्रभावाखाली वावरत असताना कदाचित झालं असावं. परंतु पुन्हा आता भारतीय नारी ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे, म्हणून तिला आत्मसन्मानाने वागवणं आणि तिच्यासोबत बोलताना आपण आत्मीयता ठेवणं गरजेचं आहे. तिचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेणं गरजेचं आहे. पुरुषप्रधान संस्कृती थोडी आता बाजूला ठेवण्याची वेळ आलेली आहे आणि ती आता करत आहेत, आम्हाला पण जाणवतं आहे. तरी सर्व माता भगिनी, महिला, लहान मुलं, शाळेचे विद्यार्थी या सर्वांच्या संरक्षणासाठी नाशिक शहर पोलीस दल सक्षम आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कधी अडचणी आल्या की कधी कधी ॲक्सिडेंट होतो किंवा कुठे काही प्रॉब्लेम येतो किंवा घराजवळ काही येतं तर तक्रार करायची तर कुठं जायचं. या पोलीस स्टेशनला गेलं तेव्हा आमची हद्द नाही, तुम्ही तिकडे जा, तिकडे नाही म्हणून इकडे जा. आता तसं राहिलं नाही. भारत सरकारने कायद्यामध्ये पण एक अशी तरतूद केली आता की तुम्ही जिथे राहता तिथे जाऊन तक्रार करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा तक्रार करू शकता. ऑनलाईन FIR केल्यानंतर मात्र 3 दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला जाऊन ते FIRवरती सही करणं गरजेचं असतं. अशी नवीन कायद्यामध्ये तरतूद दिली आहे. महिलांसाठी भरपूर कायदे आहेत. आणि पोलीस मदत आपल्याला पाहिजे तर डायल 112 112 या क्रमांकावर तुम्ही 24 तास पोलीस मदत मागू शकता. 24 आवर्स आहे. तुम्हाला कुठेही कुठल्याही बाबतीत कशाशीही बाबतीत की आता आपल्याला पोलीस मदतीची आवश्यकता आहे, तुम्ही कॉल करू शकता. पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही प्रवासामध्ये तुम्हाला रस्त्यात कुठे अडचण आली, काही आली, तुम्ही 112चा मदत घेऊन तुम्ही तात्काळ पोलीस मदत घेऊ शकतात. आणि तुम्ही निर्भयपणे आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये राहाल आणि त्याची सुरक्षा आम्ही पोलीस नक्कीच रात्रंदिवस करू. पण छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीला जाण्यासाठी व्हिजन जे आहे हे खरोखर आहे. मी पण एक ग्रामीण भागातून शाळा शिकून मी धुळ्याला SSUPS कॉलेजला मी BCom एक्झाम दिल्यानंतर मी नाशिक शहरात आलो की इथे काहीतरी कामधंदा लागेल म्हणून मी प्रायव्हेट काम करत असताना पोलीस कॉल आला. तर मी पहिले कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो या नाशिक शहरामध्ये 1 जून 1991 साली. आता 34 वर्षी सेवा झाली. आता पुढच्या वर्षी मेमध्ये मी रिटायर आहे, 31 मेला. एक 9 महिन्याला पण कमी झाले आता 8 दिवस समजा. तर इतकी सर्विस मी केली. त्यामध्ये माझं विजन होतं की मला काहीतरी नवीन करायचं. तर मी डिपार्टमेंटमध्ये नोकरी करून MPSC देऊन अधिकारी होऊन या पदावरती पोचलो. आणि माझे जे एम होते
थँक्यू. माझे जे एम होते की मला अधिकारी व्हायचं, अधिकारी झाल्यानंतरही मला काय करायचं की मी खरोखर पोलिसासाठी काम करेल. म्हणून मला पोलीस महासंचालकांनी त्यांचं गौरवचिन्ह देऊन 2020 साली माझा गौरव केला. आणि याची दखल घेऊन पुढच्या 5 वर्षामध्ये आणखी जोमाने काम करून मी आता गेल्या 15 ऑगस्टला मला भारत देशाचे महामहिम राष्ट्रपती पदकाने माझा गौरव करण्यात आलेला आहे. मी हे सर्व अचिव्हमेंट व्हिजन ठेवून केल्यामुळे आणि आत्मीयतेने काम केल्यामुळे की ज्या क्षेत्रात आपण गेलो की त्या क्षेत्राचं ABCD आपल्याला माहीत पाहिजे. हे काय आहे, कसं आहे, कसं चालतं, हे सगळं. आता शिक्षण आहे, आपण शिकतोय ना, आपल्या वर्गात शिकतो, आपल्याला एवढे विषय आहेत ना, या विषयामध्ये नक्की काय आहे. आता इंटरनेटवर बी बरंच त्याचं तुम्हाला मिळतं की आता भरपूर ChatGPT पण आलं आहे, AI आलं आहे. आत्ता AI धर्तीवर आता AIचे फायदे तोटे भरपूर आहेत. तर ते फायद्यासाठीच काम करा. कारण AIमध्ये असं आहे की माझा आवाज काढून मी पोलीस स्टेशन MIDCचे इन्स्पेक्टर पाटील बोलतो आणि तुम्ही ताबडतोब इथे या, तुम्ही गुन्हा केलेला आहे, तुम्हाला अरेस्ट केलेले आहे, तुमचे हे झालेलं आहे, असा फोन येऊ शकतो. आणि त्या फोनवरच तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं आहे, तुम्ही एवढे पैसे या अकाउंटला ट्रान्सफर करा, असं पोलीस खातं काही अकाउंटला ट्रान्सफर करायला कोणाला सांगत नाही. ते CBI असू द्यात, नाही तर CID क्राईम असू द्यात, नाही तर पोलीस असू द्यात. कोणीही संरक्षण विभागातला अधिकारी पैसे बँक अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगत नाही आणि ते त्याला घेता पण येत नाही. तो दुसऱ्या दिवशीच ते एका ट्रान्झॅक्शन ते अँटी करप्शनमध्ये जाणार आणि त्याच्यावरती कारवाई होणार. असं करतच नाही आणि तसं कायद्याने पण त्याला अपेक्षित नाही. पण लोकांनाही माहीत नाही म्हणून ते घाबरून जाऊन या गोष्टी त्यांनी केल्या. तर डिजिटल अरेस्ट जर तुम्हाला असे फोन आले, तुमचा जवळचा कोणी मित्र पोलीस असेल त्यांना विचारा, नाही तर जवळच्या पोलीस स्टेशनला जा आणि त्यांना ही घटना सांगा. बिनधास्त सांगा, घाबरू नका. किंवा काही ते ऑनलाईन पण ते बोलायला लावतात आणि ते मैत्री करा म्हणतात आणि बरेच काही ते प्रकार आहे आपले. मग ते व्हिडिओ वगैरे काढून घेतात आणि मग ब्लॅकमेल करतात. सांगतात की तुम्ही असं नाही केलं, मी फ्लॅश करू, तुमची बदनामी करू. असं काहीही करू शकत नाही ते. तुम्ही त्याला घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही सरळ पोलिसाची मदत घ्या, बाकी सगळं काम पोलिसाचं पुढचं आहे. ते सगळे साईट बंद करणे किंवा फेक अकाउंट ओपन केलं जातं किंवा हॅक केलं जातं आपलं फेसबुक अकाउंट. आणि कृपा करून फेसबुकवर किंवा सोशल मीडियावरती आपले घरातले आपले सर्व पर्सनचे फोटोज किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटीज हे सोशल मीडियावर कृपा करून टाकू नये. त्याचा दुरुपयोग ते एडिटिंग करून त्याचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करू शकतात. कुणालाही नोकरी फोन कॉलवरून लागत नाही, कुणालाही फोनवरून कर्ज मिळत नाही. परंतु आपण बघतो की इन्स्टंट 2 मिनिटात कर्ज देतो, 5 मिनिटात कर्ज देतो, असे SMS येतात, ईमेल्स येतात किंवा फोन कॉल्स येतात. असं कधीही होत नाही. आपली ओळखच नाही तर तो कर्ज कशासाठी आपल्याला देतो, ही आपण थोडीशी जागरूकता आपल्या मनाला आपण प्रश्न केला पाहिजे. कर्ज घ्यायचं ती त्याची प्रोसेस काय आहे आपल्याला माहीत आहे. नाही तर बँकेमध्ये बँकिंग सेक्टरला काम करणारे आपले मित्र असतील त्यांच्याशी आपण फोन संपर्क करून बोलू शकतो. तर मी थोडं जास्त बोललो याच्यासाठी की काळाची आज गरज आहे. कृपा करून पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपला मुलगा शाळेत जातो एवढंच फक्त पालकांना माहीत आहे, पण तो खरोखर शाळेत जातो का हे पण आपण बघणं गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षकांशी किंवा शाळेशी संपर्कात पालकांनी राहणं गरजेचं आहे. आमच्याकडे भरपूर प्रॉब्लेम येतात आणि लहान मुलामध्ये जास्त येतात जे 18 वर्षाच्या आतील आहे. तर मुलांवर आपण लक्ष ठेवा. शाळेमध्ये ज्या व्हॅनमध्ये ज्या गाडीमध्ये आपले मुलं शाळेत जातात, रिक्षा असेल किंवा प्रायव्हेट गाड्या असतील, तर त्यांचे चालकांचं व्हेरिफिकेशन झालं आहे का नाही हे शाळेने पण बघितलं पाहिजे. त्यांच्या शाळेमध्ये असलेले विद्यार्थी कुठल्या वाहनाने येतात हे शाळेला माहीत पाहिजे आणि तो चालक कोण आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन आपल्याकडे झालं पाहिजे. पोलिसाकडे तुम्ही दिलं पाहिजे की या नावाची व्यक्ती ही गाडी आहे, ते गरजेचं आहे. शाळेमध्ये बी आपण एखादा नोकर ठेवतो किंवा स्वीपर किंवा साफसफाईला असं कोणाला ठेवतो तर त्याचं पण कृपया व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. मागे मुंबईला व्हेरिफिकेशन न करता एक 4th श्रेणी कर्मचारी ठेवला होता. त्यावरून खूप मोठा गदारोळ आणि खूप गुन्हे दाखल होऊन त्याचे हायलाईट झालं ते प्रकरण. तर ह्या गोष्टी पालकांना आणि शिक्षकांना माहीत असणं गरजेचं आहे की आपलं पाल्यावरती आपण जितका विश्वास ठेवतो तो खरोखर तो तसा वागतो का ही खात्री करावी अशी मी सर्वांना विनंती करेन. आणि आयोजकांनी मला आज इथे बोलवलं आणि माझा सन्मान केला आणि मी 2 शब्द मला अचानक आलं आहे की तुम्हाला बोलायचं आहे. बोलू खूप शकतो. तुम्ही इतर वेळेस पण पालक मेळावा ठेवू शकता, विद्यार्थी मेळावा ठेवू शकता,
तुमच्या शाळेवरती मला कधीही बोलवा. मी तर इवन कंपनीवाल्यांना पण सांगितलं, तुमच्या कामगारांना सांगा की जेव्हा तुमची रिलीफ होते किंवा शिफ्ट चेंज होते त्यावेळेला मला ठेवा, अर्धा तास इकडचा अर्धा तास इकडचा, 1 तासामध्ये जर हे ठेवलं तर पालकांची जबाबदारी आणि रस्त्याने येताना जाताना येणाऱ्या अडचणी आणि आता सध्या मुलांना हे आपण पटवून द्याल. मी शिक्षकांना विनंती करेन की ड्रग्सपासून आणि नशेपासून त्यांनी दूर जावं. आता गेला गणपती बाप्पा पिरियड आपला पोलीसचा, नाशिक शहर पोलीसचा मेन थीमच ही होती की नो ड्रग्स. म्हणजे याचे दुष्परिणाम काय आहेत, आम्ही बऱ्याच मंडळांवरती ते फ्लेक्स पण लावले होते आणि त्याचं आम्ही चर्चासत्र शाळेमध्ये घेतोय की याचे दुष्परिणाम काय आहेत. जे इझी मिळतं मुलांना आणि ते देण्यासाठी कोण येतं यावर पण आपण लक्ष ठेवले पाहिजे. आपल्या लहान मुलांचे पण मित्र काही मोठे आहेत, याच्यावर पण लक्ष ठेवलं पाहिजे. मोठी परकी व्यक्ती जी आपल्याशी परिचित नाही पण माझा मुलगा त्याला ओळखतो आणि तो त्याचा मित्र आहे, तर हे पण आपण पडताळून बघितलं पाहिजे की याने माझ्या मुलाशी मैत्री का केली. या गोष्टीवर पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. हे सर्वांना ही काळाची गरज आहे, ही कराल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. नाशिक शहर आयुक्तालयातर्फे मी सरांना, फाउंडर सरांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपली स्थापना दिवस आहे आपल्या स्कूलचा, त्याबद्दल धन्यवाद आणि बधाई देतो. त्याबद्दल आयुक्तालयाच्या वतीने आपलं स्वागत आहे आणि बिनधास्तपणे आपण पोलीस मदत घ्याल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.